तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ओंकार सावंत, कृष्णा पॉवर टिलर अँड ॲग्रो सांगलीमध्ये सगळ्यात पहिला सर्व शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत. तर आपल्या यूट्यूबच्या एका व्हिडिओमध्ये आपले साहेब होते, पाटील साहेब, की त्यांनी 4 दिवसापाठीमागे आपल्याकडून किसान क्राफ्टचा 13 HP पॉवर विडर बॅक रोटरी हा खरेदी केला होता. तर आपण त्या टायमाला सांगितलं होतं की आपण फील्डवरती सुद्धा शेतकऱ्यांचा पण एक व्हिडिओ घेतो. तर आपल्या शेतकऱ्याला फील्डवरती कशा पद्धतीनं मशीन चाललं त्याचं आणि त्याची स्वतःचं चालू आहे. साहेब तुमचं एज काय, वय काय? 56. आता साहेब तुमचं नाव पहिला सांगा. दिनकर शिवाजी पाटील. तुमचं वय 56 आहे. हो तुम्ही सुद्धा माझ्या अंदाजाने तुम्ही ट्रॅक्टर आता चालवला. हो. तुम्हाला कुठल्या पद्धतीचा बाबा मला धोका आहे किंवा मला काय धोक्याचं काय पुढे चालतंय ते आपण पाठीमागून चालत असल्यामुळे याचा धोका नाही, म्हणून तर आम्ही पहिली पसंती ह्याला केलेली आहे. बरोबर आहे. आणि तुम्हाला बाबा मशीनची ताकद कुठं कमी पडते किंवा मशीन कुठं हरतंय? ताकद हारायची किंवा मशीनची ताकद भरपूर आहे. मशीनची ताकद काही कमी पडत नाही आणि ही परत डबल तुम्हाला रेजर वगैरे यात काही घालायची गरज नाही. वन टाइमच भरणी. वन टाइमच भरणी. बर. आता हे आपले चालवणारे शेतकरी होते की ज्यांनी आपल्याकडून मशीन खरेदी केलं होतं. ज्या प्लॉटमध्ये आता आपण डेमो घेतलेला होता त्याचे मालक आपल्याकडे आहेत. साहेब तुमचं नाव काय? माझं नाव दिनकर शंकर पाटील. तर साहेब तुमच्या प्लॉटमध्ये आता आपण मशीन चालवलं. बरोबर. तर सर थोडं जरा ह्या साईडला थोडं दाखवा तुम्ही. या 2 मिनिट आपण थांबू शकतो व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ दाखवा, सरी दाखवा पूर्ण. ही बगला कातरलेली सरी आहे ज्याच्यामध्ये आपण वन टाइम पूर्ण भरणी केलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये रेझरची किंवा कशाची काही गरज नाही, वन स्ट्रोक भरणी. बरोबर आहे. आणि बगळे आल्यात म्हणल्यानंतर ना चांगलीच मशागत झालेली आहे, कारण जिथं बगळे येतात तिथली मशागतही चांगली झालेली असतात. तर या समोर आहे. दिनकर साहेब दिसतात का? आमचे मालक दिसतात का? नाही तर प्लॉट मालक म्हणणार आम्ही दिसत नाही. तर साहेब तुमच्या प्लॉट मध्ये आपण ज्या पद्धतीने आता काम केलं, तुम्हाला कशा पद्धतीचं काम वाटलेलं आहे? नाही, मेहनत एक नंबर झालेली वाटते त्या, कारण का अशी बाकी कुठल्याच अवजारांनी मेहनत आतापासून झालेली नाही. चालेल नाही. हा, तर एकाच टायमाला एकदम पाहिजे त्या मापात, आपल्याला पाहिजे त्या मापात मेहनत एक नंबर मध्ये झालेली. बर. आता तसं आम्ही कोणत्या कंपनीचं नाव घेत नाही, पण साहेबांकडे पॉवर टिलर आहे. ह्यांनी पॉवर टिलर स्वतः चालवतो. तर शेतकरी मित्रांना तुम्ही काय सांगू शकता की बाबा पॉवर टिलर पेक्षा ह्या मशिनरी चांगल्या का वाईट? नाही, चांगले, एक नंबर, चालवायला इजी, बिगर धोक्याची आणि नंबर 1चं काम. हा, तर आपल्याकडच्या शेतकरी मित्रांना ह्या मशिनरी एक समज आहे की बाबा ह्या मशिनरी फक्त आल्यातच आणि हळदीतच काम करतात. तसं नाही आहे शेतकरी मित्रांनो. ऊसामध्ये 13 HP मध्ये मशीनची ताकद आहे की जी तुम्हाला ऊसातल्या पूर्ण शेती कामाला अति उपयुक्त अशी ताकद त्याची पोचते. तर पाटील साहेबांनी सगळ्यात पहिला आल्यानंतर मला म्हणले होते की दादा मी एकदा चालवणार मशीन एकदा आहे. तर मशीन चालवतेला पूर्ण प्रसंग एकदा साहेबांकडनं एकदा ऐकूया. तर साहेब तुम्हाला कसं कसं वाटलं? मशीन चालवायला एकदम सोपी. हो, अगदी सुपिरियर. म्हणजे धोका नाही किंवा कुठलीच गोष्ट तुम्हाला अडचण नाही. कोणत्याही माणसाने चालवावी, कोणत्याही माणसाने सहजपणात चालवावी. तर आपल्या सांगलीतल्या किंवा अदर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता की पॉवर विडर खरेदी करायचा तर तू कुठे खरेदी करायचा? सांगलीला खरेदी करायचा. कृष्णा पॉवर टिलर अँड ॲग्रो. बरं, असं का? याचं कारण काय? याचं कारण म्हणजे आपल्याला तुमच्यापासून आम्हाला नाही म्हणजे कुठली माहिती तुम्ही कमी पडून देत नाही, आणि माहिती पूर्णपणे दिल्यामुळं त्याचा आम्हाला पूर्ण म्हणजे आता 10 मिनिटाच्या यात आम्हाला सगळी माहिती तुम्ही पुरवली. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही खुशीमध्ये आहे. बरोबर आहे. शेतकऱ्याचं मशीन घेतल्यानंतर ना जेवढं आम्हाला समाधान होत नाही तेवढं फील्डवरती जो मशीन चालवल्यानंतर जो समाधानी असतो तेच आमचं प्रॉफिट मार्जिन असतं. बरोबर आहे. तर आपण एकमेव असं युट्यूबवरचे आम्ही डीलर आहे की दुकानदार बोलत नाही पण आमचा शेतकरी राजा बोलतो की बाबा मशीन कसं चालतं, काय चालतं. तर खालील दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा, नवनवीन ऑफर जाणा आणि 16 तारखेला शांतिनिकेतन ग्राउंड सांगली साखर कारखान्याच्या करेक्ट समोर प्रदर्शनाला सगळेजण तुम्ही या, आकर्षक ऑफर मिळवा. धन्यवाद.